हॅलो हॅलो हॅलो. वेलकम दी बॅक दी वेलकम. एनर्जी डाऊन नाहीये कारण माणूस ऑन आहे. तुमचा दिवसभर फिरून पण रात्री बाहेर निघालाय. किती वाजेला? 12:27 भाऊची मन झालंय अंडा भुर्जी खायचंय. काय भाऊ, काय कसं काय नुसतं अंडा भुर्जी तुमच्या इथे महान विचार कसं काय? घेऊन टाकू भाऊ, लय भूक लागलेली आहे. घेऊन टाकू आता अंडा भुर्जी. डबलची घ्यावं लागेल नाही का एक? डबलची घेऊ, चोपलची घेऊ, कच्ची बच्ची नाही का? ती घेऊन टाकू. आता भाऊ आणलं या स्टेशन जवळ म्हणजे नाही का, आता चर्च समोर आहे आमच्या जिरोड चर्च. आता इकडून नाशिक रोड जाऊ स्टेशनला, बघू आहे का नाही. नहीं तो सीधा द्वारका पे मिलेंगे हम सब आपको विथ भुर्जी पाव एंड नहीं विथ डबल की भुर्जी और 2 एक्स्ट्रा बटर लगा के पाव विथ ठेचा. तर तुमचे पण असे मित्र आहे का काहीच जे कधी पण उठून सुटून फोन करतील? आणि ऐका, तुम्हाला किस्सा सांगतो काय विषय. गाडी पेट्रोल नाही. गाडीत पेट्रोल पिऊ क्या आता दिले पण मी. विषय असा आहे, सकाळी मी याला फोन केला कितीला, यांनी मिनी ब्लॉग टाकला तो बघून घ्या तुम्ही कितीला फोन केला. टाईम सांगितलाय त्याच्यामध्ये 12:30 आसपास आहे. फक्त लिंबू पाणी पिलं, ऍक्सेस घेतली माझी. आणि फक्त बाहेर हा. पटर ऍक्सेस घेतली. मग गाडीत हवा नाही बिवाने पृथ्वीला घ्यायला गेलो. ट्रिप्सी तिकडनं गेलो. कुठं कुठे गेलो आपण सांगतो पहिले पहिले शेतकरीला गेलो. हा, पृथ्वीला घेतलं देवाली गावातून. मग शेतकरी चहाला गेलो. शेतकरी चहा पिला कढी समोसा खाल्ला फुल लोडेड हेवी खाल्ला. भाऊ चहा बनवत आलं, चाय केटली जाऊ मॅगी खायला. तिकडे गेलो, मॅगी खाल्ली, कोक पिला, फांटा पिली. आयडी घेतो. आला. मग तिकडं गेलो, फांटा पिली, कोक पिली. पूर्ण पोट गच्च, पूर्ण पोट गच्च होऊन गेलं. इतकं हेवी होऊन गेलं मला ती गोष्ट. पण सोनू मला त्रास होतोय, मी आता काहीच खाऊ शकत नाही. ठीक आहे, आलो गेलो तिकडनं पृथ्वीला सोडलं. पण उंच डोक्यामध्ये तिकडनं परत मी पृथ्वीच्या मित्राच्या घरी गेलो. हा, मग तिकडनं पृथ्वीच्या मित्राच्या घरी. हा कोणाचा नंबर आहे? शॉट आलाय मला, काय माहिती कोणाचा नंबर आहे. कोणतरी मेसेज केलाय असेल, कोणी कोलॅबरेशन साठीचा मेसेज. कारण तुमच्या भावाची डिमांड सध्या वाढती आहे. तर मग आहे ना, पृथ्वीला सोडवायला गेलो. पृथ्वी भाऊनी नवीन काढलं कॉलेज रोडला जाऊ, परत फिरायला, परत कॉलेज रोडला जायचं म्हणे. मग ठीक आहे चल तू फ्रेश हो. 1 मिनिट थांबा. संध्याकाळी 7ला तो फ्रेश झाला. तिथून जेल रोडला गेलो, मी फ्रेश झालो, सुरू फ्रेश झाला. परत तिकडनं निघालो डायरेक्ट कुठं जमत रे, डायरेक्ट बापूपूर सब याला ब्लॉसमला. डायरेक्ट ब्लॉसमला जाऊन बसलो. सँडविच खाल्ले, यांनी 2 सँडविच खाल्ले, फ्रेंच फ्राईज खाल्ले. मस्त तिकडं पण लोड झालं. म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत 12:30 वाजत झाले फक्त बाहेरचं जंक फूडच खातोय. नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त जंक फूड खातोय. आज जिमला पण टप्पा बसलेला आमच्याकडनं, जो की बसला नव्हता पाहिजे. जो बसला होता पाहिजे. पण आता काय करता, फिरणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि उद्या थंडी उद्या मला थोडं अनफिल्टर्ड व्हावं लागणार आहे, कारण माझी ऑडियन्स कमी होत चालली. अनफिल्टर्ड व्हावंच लागणार. मग असा विषय नाही का. आता गुरुद्वाराजवळ आलेलो आहे. ते आहे भाऊचं कॉलेज आहे. मागे 7 वर्ष असलं. नाही, ते पण होतं ना रे. हे 7 वर्ष भाऊचं कॉलेज आहे बिटको. आता फक्त क्रिकेट साठी. आता भुर्जीभाव खायला चाललो स्टेशनला. स्टेशन म्हणतो तारखेला. तुझ्याला पुढे भुर्जी भेटणार आहे का नाही, भेटणार आहे का नाही हे तुम्हाला पुढे कळणार. पिता आलाय 3रा चक्कर तारखेला अचकसाठी. आणि मी सकाळी कितीला उठलो नाही काहीच, 8 वाजेला उठलेलो आहे. 8ला उठून हा पण 8ला उठलाय. पण फरक आहे की मी कामाला गेलो, बरोबर का नाही. कामाला गेला पण आम्ही सगळे तुझ्या सोबत होतो. कामच फिरणं आहे ना भाई आपलं. बरं, मी एक दररोज रील टाकतोय, तुम्ही थोडं सपोर्ट करा त्याला, चांगला सपोर्ट करा ना. जे माझे रेग्युलर व्ह्युअर्स आहे भाई, त्यांनी थोडस सपोर्ट द्या मला. तुमच्या भावाला भाऊनी पण तिथं सुरू केलेलं आहे, आपण सपोर्ट करा. तो पण युट्यूबला दाबून सपोर्ट. लवकर त्याचे कंटेंट टाकणार आहे.
आपली देखील इच्छा आहे भाऊ, सगळे भाऊ पुढे गेले पाहिजे एकत्र. एकटे जाऊ मजा नाही, त्याला माहिती माझा कसा आहे. सगळ्यांना मी क्रिकेट सोबत पुश करतो, सगळे पुढे गेले पाहिजे, एवढंच आपल्याला पाहिजे बस. देवाण झाला. हे भाऊ ओम केदारी स्वतः legend आहे. नाही तो पण माणूस चांगला आहे ना भाऊ. तोही माणूस भारी आहे, आपण पण भारीच आहे. तू भारी तू भारी तू भारी आता भारी तुझ्या घरी. तर तुम्हाला काय वाटतं? दिसते मजा वेगळी. 1000 रुपये देऊ आमचे- खर्च राहिला आमचा. त्याच्यात आमचे जे मेन स्नॅप आहे ते तुम्हाला येते नाही. हा, तुम्हाला काय वाटतं? नाही त्या तर- दोघांमध्ये फिरतात ते. हा, तुम्हाला तर असं वाटतं की काय भाई नाही का ओम आहे ना, बरोबर आहे का नाही? तुम्ही करा लगीन, मी कामात बघीन. हा. माझ्या कामात वस्त राहतो सोनू, मेहनत कशी करतो आपण मग मेहनत एकदम काम आणि जॉब आपल्या मेहनत कसं मॅनेज करतो बघितलं ना तू, शेड्यूल कसं मॅनेज करतो. सगळं इतकं जबरदस्त मॅनेज आहे का याच्या जॉब मध्ये सुद्धा. सगळं वर्क लाईफ मॅनेज करतो, रिलेशनशिप लाईफ मॅनेज, फ्रेंडशिप लाईफ मॅनेज करतो, घरी मॅनेज, सगळं मॅनेज करावं लागतं. मुलांची लाईफ सोपी नसते. कोच मध्ये फरक आहे भाई आपल्या, नाही होऊ शकत तुमचं आणि आमचं कधी मॅच नाही होऊ शकत नाही. ठीक आहे, आउट ऑफ टॉपिक नाही जात मी. खूप दिवसांनी ब्लॉग बनायला घेतलाय, आनंद मनापासून घेतलेला. अनफिल्टर्ड व्हायचं आता खूप झालं. आता मी फिल्टर्ड नाही राहणार आहे, मी जे आहे रॉ अँड रिअल. आपण कोण अनफिल्टर्ड म्हणजे फिल्टर्ड राहू शकत नाही, मी पण राहू शकत नाही. आमच्यात तो अनफिल्टर्डनेस निघतो म्हणजे निघतो, फिक्स आहे. आणि तुमचा हो तुम्हाला एंटरटेन करत राहणार नेहमी सारखाच तो. आता 2:30 वाजले, 2:30 वाजले आम्ही घरी चाललोय. फुल थंडी वाजते, कापार होतोय, घालणं मस्त थोडा पट्टा मारले. आता एक घरी चाललोय. ठीक आहे, मग आता हा हा वाला तो ब्लॉग एंड करतो. बाकी सकाळी मॉर्निंगला कुठे जाणार असेल तुम्हाला नक्की दाखवतो. चला मग, गुड नाईट.